प्रति पावसात मित्र एवढी कोकम आपोआप पाचकान असं फुटते ते आलं. त्या व्हिडिओमध्ये येण्यासाठी बघ किती मेहनत आणि कष्ट करतोय. जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या शिवशंभू ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. दुपारची वेळ आहे मित्रांनो. इकडं पाहू शकता घर आहे, गाव आहे आमचं छोटंसं. आणि तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं आमच्या गावातून हे छोटंसं फणसाचं झाड आहे. छोटं म्हणजे खूप मोठं आहे, फणसाचं झाड आहे. इकडे आपल्यासोबत आहे लंकेश. आज लंकेश टी शर्ट दाखव. हे पाहू शकता, ही टी शर्ट आहे ना आपण छापली होती. मी एक पोस्ट पण अपलोड केली होती यूट्यूबला शिमग्याबद्दल टी शर्टची. तर हाच तो टी शर्ट पॅटर्न आपण केला होता. माझे टी शर्ट माझ्या घरी आहे, मी आज घातली नाही, लंकेशने घातली. तर आज काय रविवार संडे आहे, सुट्टी आहे. त्यामुळं आज विचार केला की कुठेतरी रानामध्ये जावं, थोडंसं फिरत. कोकणी रानमेवा असतोच आता रानामध्ये, आंबे वगैरे, करवंद, आता फणस आलेच वरती पाहू शकता फणसाच्या झाडावरती. आणि कोकम वगैरे तर रानामध्ये आलेत. तर आम्ही चाललो आता रानामध्ये. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आपला. इकडे या साईडला आपल्यासोबत आहे प्रतीक, इकडे आहे ज्ञानेश्वर आणि हा बबली. तर लहान पोरांना आम्ही घेऊन जाणार नाही, आम्हीच तर मोठी जाणार आहे. तिकडे घरामध्ये पाहू शकता, इकडे घर आहे साईडला, या साईडला एक घर आहे, सगळे घर आहे. आणि घराच्या सर्व घराच्या मधोमध आमच्या फणसाचं झाड आहे. तर चला मित्रांनो, आता आम्ही इथून निघालो घरातून जायला रानामध्ये जातोय. ऊन पण खूप आहे, दुपारची वेळ आहे. घरी आता खरं ना कोकणामधले पोरं आहेत ते घरामध्ये जास्त बसत नाहीत दुपारच्या वेळेस, फाटी वगैरे फोडण्याची कामं वगैरे करतात. तर आता आम्ही निघालो गावातून, या साईडला निघालोय. इकडे पाऊस आहे, सर्व गाव आहे. साईडला बघा एकदम घनदाट जंगल आहे. हे जंगलातून आम्ही चाललोय आता. ही आमची पायवाट आहे जायची. या साईडला रस्ता नाही आहे. आणि हे इकडं खूप ह्या साईडला जंगल आहे, इकडं जंगल आहे. इकडं पाहू शकता तुम्ही, ह्या साईडला जंगल आहे, इकडं खूप जंगल, घनदाट जंगल आहे. ह्या साईडला रानटी डुकरे वगैरे, वाघ वगैरे रानामध्ये असतो. अजून काय काय असतं प्रत्या? कोंबडी, रानटी कोंबडे, मोर वगैरे, साप, अजून वाघ, डुकर. जास्त प्रमाणामध्ये डुकर असतात या साईडला, साप असतात, वाघ पण असतो या रानामध्ये, पण त्या पुढे एकदम असतो. त्यामुळे एकटे कोण या साईडला येत नाही. आणि दुपारच्या टायमिंगला तर कोणच नाही एकटे येत. बघा, हे आम्ही आज 3 जण आलोय. मी आहे, लंकेश आहे, प्रतीक आहे आपल्यासोबत. चाललो इथे कुठेतरी आहे ना खाली कोकम आहे ना इथे. तिथे आले ते आली आहे, कच्ची आहे, आपण नंतर येऊ. या साईडला इथं ह्या खाली रानामध्ये इथे कोकमचं झाड आहे. आणि त्याच्यावरती तर आलेच, पण कच्चे आहेत. सगळे पोरं बोलतात कच्चे आहेत ह्या साईडला. त्यामुळे आम्ही इथं थांबणार नाही आहे, आम्ही जाणार आहे पुढं निघून पुढच्या ह्याच्यावरती. इकडे या साईडला बघा तुम्ही, इकडे हे कोकमाचं झाड आहे. आणि याच्यावरती खूप अशी कोकमं आहेत, आलेलेच कोकमं कच्ची आहेत आणि थोडी पिकली जातात. तुम्हाला मी बॅक कॅमेरा चालू करून दाखवणारच आहे. इथं पाहू शकता या साईडला तुम्ही. आणि इकडं खाली देखील पडलेलं तर भरपूर सारी. आणि कोकमांचा वास मात्र एकदम सुगंध असा वास सुटलेला आहे इकडं. खमंग नाही रे, आंबट वास सुटला एकदम. काय पण बोलतो लंकेश, आंबट वास सुटला इकडं. आणि हे या साईडला इकडं एकदम उंच असं कोकमाचं झाड बघू शकतो, किती उंच झाड आहे. तर या झाडावरती आता लंकेश चढणार आहे. मी तर काय चढणार नाही, कारण की मी पहिला चढायचो झाडावरती. आणि आता काय म्हणतं की आता चढलो असतो, पण आताच मी घरातून पोट भरून जेवून आलो आहे. त्यामुळे तो वरती चढवणार नाही. आणि एकदम छोट्या फांदे त्याच्यावरती वरती जायला, त्यामुळे माझं शरीर काही वर जाणार नाही. लंकेश कसं दिसायला पण छोटा आहे, तर तो वरती चढणार आहे. तुम्हाला मी आता बॅकचा कॅमेरा करून सर्व इथलं व्ह्यू जे आहे ते तुम्हाला दाखवतो. इकडे पाहू शकता अशा प्रकारे हे झाड आहे. खूप असं उंच असं झाड आहे इकडं. आणि खूप असं घनदाट जंगल आहे. जंगलामध्ये आम्ही आलेलो आहे. आणि इकडं ऊन आहे, खूप वारं देखील सुटलेलं आहे. आणि एकदम सुसाट आणि एकदम म्हणजे कसं एकदम शांत असं इकडं वातावरण आहे. एकदम वारं सुटले, ऊन आहे खूप. अर्ग बसणं व्हिडिओ. आम्ही इकडं पिशवी देखील आणलेली आहे तर कोकमासाठी त्याला पाहू शकतो. ही जुनी अशी पिशवी आणलेली आहे. नक्कीचला हीच पिशवी भेटली, चांगली पिशवीच भेटली नाही घरामध्ये. तर तो जे भेटली ते उचलून घेऊन आला आहे. एकदम असं शांत असं आणि एकदम सुसाट असं वारं आहे आणि शांत असं एकदम वातावरण आहे इकडं. आणि याच्यामध्ये आम्ही आता 3 जण आलो आहे रानामध्ये. आम्हाला तर भीती वाटते खूप म्हणजे खूप भीती. परत तुला भीती वाटते का? नाही वाटते तरी नाही म्हणते विकार चोट. नाही वाटत. खूप भीती वाटते मित्रांनो. का रानामध्ये आलो काय होईल तुम्हाला बॅक कॅमेरा चालू करून दाखवतोय. तर लंकेश वरती चढतोय झाडावर, लंकेश चढतोय वरती झाडावरती. आणि हे पाऊस खाली कशा प्रकारे कोकम पडलेत पाहू शकता इथं तुम्ही. हे इकडे वरती कोकम आहेत, कच्ची वगैरे तुम्हाला दिसतील इथं. कच्ची कोकम आहे इकडं.
लंकेश चढल्यावरती सरासर चढतोय वर. टाकले पासून माझ्या खाली बघा कोकम माकडाने खाऊन टाकलेली हे बघा. लंकेशने आता 2 कोकम पाडलेत खाली पावसात कोकम. त्याला लंकेश चढतोय वरती कोकम पाडत. कच्ची कोकम इथं पण दिसतील तुम्हाला ह्याच्यावरती. पिक्की कोकम कुठे थोडीच पिक्की आहेत वरती. आम्ही आता दोघं जमवतोय कोकम. चढलाय वरती लंकेश झाडावरती चढलाय. मी आणि प्रतीक आहे खाली. प्रतीक भाऊ कशा प्रकारे जमवतोय कोकम. मी आणि प्रतीक जमवायला आहे आणि लंकेश वरती चाललाय झाडावरती. अरे कच्ची पाडू नको लंकेश. हात लागायला पडतोय. हात लागले लगेच पडतात कोकम काय. असे मस्त असे कोकम. तर एक कोकम द्या चांगलं खायला जरा. मी तर कसं पाहिलं खूप यायचो लहान होतो. आता मुंबईला गेल्यापासून जास्त यायलाच भेटत नाही गावाकडे. हे बघा कच्चं कोकम. खूप मस्त टेस्ट आहे. थोडंसं आंबट आहे. म्हणतोय बुंद्या देत. एवढी कोकम आणून भेटले ते बरेच सगळे पिशवीत भरते. सावलीत नेऊन वरती होतो परत पिशवीत भर. इथं ऊन नेले सावल पिशवीत भर. लंकेश आला इकडनं वरनं कोकम सर्व पाडून तर हाय प्रत्येक कोकम भरतोय. प्रत्येक दामला बिचारा त्याला घाम आला. कोकम जमून एवढी कोकम तरी अजून खाली कोकम पडली तर आम्ही जमवलीच नाहीत व्यवस्थित. या साईडला पण कोकम भरपूर आहेत. लंकेश आला वरनं कोकम सर्व एकदम पिकलेली कोकम काढून. बरोबर प्रत्येक पावसात मित्र एवढे कोकम आव्हाने भेटलेत. प्रत्येक जमवतोय भरतोय पिशवीमध्ये. प्रत्येक दामला बिचारा उन्हातनं पिशवीमध्ये कोकम भरून. तर मस्त अशी ही जे छोटी कोकम आहेत ना ते खायला खूप मस्त असतात. एकदम चविष्ट गोड असतात. आणि हे देखा पावसात छोट्या बिटक्या कशा बघा येतं. आता बघा लंकेश आपल्याला एक चांगलं कोकमचं खाऊन दाखवल. काय टेस्ट आहे. एक नंबर असे कोकम खातात मित्रांनो. आणि हे जे साली असतात साल फेकून नको थांबा. साल खातात ते. ह्या आतल्या बिया खातात आणि जी साल आहे ना ती साल हे करतात. अशी त्याला लाल बुंद झालेलं एकदम कोकम खायला खूप मजा असते. त्याला फक्त काय करायचं असं 2 हाताने दाबायचं. असं दाबा की ते फुटते आपोआप. पचकान असं फुटते ते आणलं पडलेलं. तर ह्याच्यातली आतली ती जी बी आहे ना ती बी खायची. आता ही उरली साल. त्या सालीचा जेव्हा आपण कोकम सरबत पितो ना त्या आतलं जे बी असतं त्याचं बीचं सरबत होत नसतो. ही जी साल आहे ना या सालीचा सरबत होत असतो. कोकम सरबत जेव्हा आपण पितो ना तो या सालीचा बनलेला असतो. आता हे कोकम असे लोक काढतात आणि त्यातल्या बिया काढून देतात. आणि हे जे साल असतात ना त्या सालीमध्ये मीठ आणि साखर टाकून एका काचेच्या बरणीमध्ये भरतात आणि उन्हामध्ये ठेवतात. 10-15 दिवसामध्ये त्यांचा एकदम रस होऊन तयार होतो. आणि तो ओरिजिनल रस असतो. काही ठिकाणी डुप्लिकेट रस मिळतो. पण जो आपल्या कोकणामध्ये फक्त रिअलच गोष्टी मिळतात. आणि हा कोकमी रानमेवा आम्ही जमवतोय आज. मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि कोकम तुम्ही कधी खाल्लं का ते देखील कमेंटमध्ये करा. आणि तुमच्याकडे कोकमाला अजून दुसरा काय शब्द असेल तर तो देखील तुम्ही कमेंटमध्ये करा. इकडे पाहू शकता या साईडला ही पिशवी भरलेली आहे. कुठे रे पिशवी. ही पिशवी भरून आम्ही कोकम काढलेले आहेत. आणि इकडं प्रत्येक खूप दमलेला आहे. प्रत्येकाला घाम आला आहे. टोपी घालून आला आहे प्रत्येक उन्हातून. आणि खूप असं भयंकर ऊन आहे या साईडला. आणि हे जे कोकमीचे झाड होते त्यात कोकमीची एकूण एक आम्ही पिकलेली कोकमं काढली आहेत. आता त्याच्यावरती कच्ची कोकमं आहेत. तुम्हाला नंतर दाखवणारच आहे. आणि ह्या साईडला खाली आहे ना इकडं आमचं देवस्थान आहे. आमच्या काळकाईचं देवस्थान आहे. काळकाई देवी आहे आमची तिथं. म्हणजे इथून जवळच आहे. ते 2-3 मिनटं जायला लागतात. त्यात आम्ही आता त्याच ठिकाणी जाणार आहे देवाच्या पाया पडण्यासाठी देवाचं दर्शन घेण्यासाठी. काय ह्या साईडला कधी आम्ही रानात आलो ना उन्हातून खूप मला बोलता पण येत नाही एवढं ऊन आहे ह्या साईडला. तर ह्या साईडला कधी आम्ही रानात आलो ना की आमच्या देवाच्या पाया पडायला जातो. आम्ही नेहमीच पाया पडायचो काळकाई देवीच्या. तर आम्ही आता तिकडेच चाललो आहे. एक कोकमाची पिशवी आम्ही इथंच ठेवलेली आहे. जाताना आपण घेऊन जाऊ ना. कोण नेल ठेव नाही. कोण कसं येते नेरायचं राहू दे. नेले आता इथं आम्ही पिशवी ठेवलेली आहे या साईडला. आणि आता आम्ही आमच्या काळकाई देवीच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. एकदम जागृत देवस्थान आहे आमच्या काळकाई देवीचं. इथून 5 मिनटं पण आहे 2 मिनटाच्याच अंतरावरती. इकडे पाहू शकता कशा प्रकारे डोंगर रांग आहेत. मागच्या बाजूला एक तर सर्व पर्वत रांग आहेत. एकदम आमची जी मोरगिरी हे गाव आहे
ते तर खूप डोंगरा भागात तर आहेच, परंतु आमची जी मुरगिरीमध्ये आमची जे घरं आहेत म्हणजे आम्ही धनगर आहे आणि धनगरवाडी जे आमचे आहे ते अजूनच खूप वरती डोंगरदऱ्यामध्ये बसलेलं आमचं गाव आहे. एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे. लाल माती, झाडं झुडं, डोंगर, दर्या, नदी, नाले, नाले नाहीत पण नद्या, असं आमच्या गावामध्ये खूप सारं पाहायला मिळतं. आमच्या घरापासून आमच्या गावापासून म्हणजे पोतपूर तालुक्यापासून 1 तास लागतो प्रतापगडावरती जायला. प्रतापगडच्या पायथ्याशीच आमचं गाव आहे आणि तिथून पोलादपूरमधून पुन्हा 1 तास लागतो आपल्या राजधानीवरती जायला म्हणजे रायगडावरती जायला 1च तास लागतो. म्हणजे आम्ही स्वराज्यापासून खूप लांब नाही आहोत. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यामध्ये आमची धनगरवाडी वसलेली आहे. या साईडला पाहू शकता, या साईडला हे ज्या डोंगररांगा आहेत ना, मागच्या साईडला डोंगररांगा, त्या साईडला पूर्वीची लोक सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतापगडावरून जाण्याचा जो रस्ता आहे या साईडला, तो प्रतापगडावरून मैपतगड आहे खेडमध्ये, त्या मैपतगड आणि रसाळगड तो खेडमध्ये आहे. तर ह्या प्रतापगडावरून आणि प्रतापगडावरून त्या साईडला मैपतगड आणि रसाळगडवरती जाण्यासाठी जो पायवाट असायची ते आमच्या गावातूनच आहे पायवाट, आणि तिथूनच छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावरून मैपतगड आणि रसाळगडवरती जायचे असं बोलतात पूर्वीची लोक. आपल्याला काय एवढं त्यातला इतिहास माहीत नाही, पण पूर्वीची लोक सांगतात आम्हाला खूप की ह्या वाटेतून असं छत्रपती शिवाजी महाराजाचे. हे बॅक साईडला तुम्ही पाहू शकता डोंगररांगा जे आहे, हे वरची जी डोंगर आहे तुम्हाला झाडातून दिसणार नाही, तर त्या झाडातून छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावरून रसाळगडावरती जायचे. इकडं मित्रांनो हे खूप घनदाट असं जंगल आहे. इथं रानाचा आवाज देखील तुम्ही पाहू शकता, ऐकू शकता कसा आवाज आहे, एकदम डेंजर आवाज आहे. इथं हे आमची काळकाई देवी इथं आहे, देवीचं दर्शनासाठी मी इथं आलो आहे. आम्ही खरं म्हणजे तिथं मागच्या बाजून आलो आहे, देवीचं दर्शन आम्ही पुढच्या बाजून रस्ता चांगला आहे, मागच्या बाजून आल्यामुळं इथं हे आहे. तर आम्ही तशा चपला काढलेल्या आहेत या साईडला. चप्पल काढलीस का? हे पण चप्पल काढले, चप्पल खाली ठेवा इथं, तिकडे कसं घेतं. इथं आम्ही अशा आमच्या चपला ठेवल्यात. या साईडला हे पाहू शकतो देवीचं दर्शन. मी तुम्हाला मागच्या एका ब्लॉगमध्ये दाखवलं असेल मला तर असं वाटते. जागृत देवस्थान या साईडला आहे. त्यानंतर हे आमचं देवस्थान आहे साईडला, काकाई मातेचं देवस्थान आहे. ये इकडे व्हिडिओ पकड. इथं आलो आहे आम्ही आता आमच्या काळकाईच्या देवीच्या दर्शनासाठी. या साईडला इकडं आमच्या देवी आहेत, या साईडला पाहू शकता तुम्ही. आणि आपलं एकदम शांत असं वातावरण आहे या साईडला. खूप मस्त असं थंडगार वातावरण आणि घनदाट जंगलामध्ये आमची वसलेली ही सीमेवरची आमची काळकाई माता. आणि काळकाई मातेचं आम्ही इथं दर्शन करण्यासाठी आलो, तर आम्हाला खूप असं पवित्र वाटते. आणि खूप एवढं बाहेर घनदाट जंगल आहे, आणि एवढं घनदाट जंगलातून आम्ही फक्त तिघंच आलो तरी आम्हाला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही आणि कुठल्याही प्रकारचं ऊन लागत नाही. ते म्हणजे आमच्या देवीची कृपा आमच्यावरती असल्यामुळं, आणि देवीची कृपा आमच्यावरती सदैव असते, त्यामुळं आम्ही कधी पण ह्या रानातून एकटे रानातून. मित्रांनो इथं आल्यानंतर खूप असं मस्त आणि पवित्र वाटतं. आम्ही कधी पण ह्या जंगलामधून एकटे जातो. कधी इथं कॉलेजचे पोरं असतात ते ह्या कॉलेजला जाण्यासाठी हीच इकडचीच पायवाट आहे. आता आम्ही येताना मात्र आमच्या या बॅक साईडच्या वाटेवरून आलो. खरी वाट तर ह्या साईडला आहे, ह्या साईडला मेन वाट जी आहे ती ह्या साईडला आहे. आम्ही येताना त्या बॅक साईडवरून आलो कारण की आम्ही त्या साईडला होतो. घंटी पण या साईडला वाजवताना बघा. तर इथं शंकराची देखील पिंडी आहे, ती पण मी तुम्हाला दाखवणारच आहे. तोपर्यंत आई काकाई मातेचं दर्शन घेतो आधी. हे काय रे, कोणी असं केलंय कोंबडीने काय? कोंबडीने काय डुकरांनी? ते पातारे बितारे काढ पिंडीवरचं. त्या व्हिडिओमध्ये येण्यासाठी बघ किती मेहनत आणि कष्ट करतोय. बस बस बस, ते ओंडू नको.
पाहू शकता मित्रांनो, इथं जागृत देवस्थान, शंकराची देखील पिंडी या साईडला रोज सोमवारी पूजा वगैरे होते. कोण गावातून आलं कधीतरी याची इथं पूजा केली जाते. आणि इकडं सर्व असं मस्त एकदम आमचं मंदिर नाही आहे, पण मंदिरापेक्षा कमी देखील नाही आहे की इथं आमची काळकाई माता बसलेली आहे. तर काळकाई मातेचं दर्शन घेतलं, खूप मस्त वाटलं. या साईडला आम्ही भोलेनाथांचं पण दर्शन घेतलेलं आहे. आम्ही तिघं चालवतो रानातून. आता दुपार झालेली आहे, खूप दुपारी आलं होतं तर कोकम वगैरे काढण्यासाठी. तर बोललं आता आल्यासारखं देवीचं दर्शन पण झालं पाहिजे. या साईडला देखील एक कोकमाचं झाड आहे, तुम्हाला मी दाखवतो इथं. ते देखील तुम्हाला मी दाखवणारच आहे. इथं तुम्हाला बॅक कॅमेरा चौक दाखवते. हे देखील एक मोठं असं कोकमाचं झाड आहे. कोकमाच्या झाडाची आमच्याकडे काही कमी नाही आहे. हे देखील असं खूप असं मोठं कोकमाचं झाड आहे. याच्यावरती तुम्हाला कोकमा दिसत असेल तर पहा. रानातल्या कोंबड्या बघा कशा ओरडतात. इकडं असं खूप असं मोठं असं उंच कोकमातलं झाड आहे. आणि आता आम्ही गाव दिवस आमचं दर्शन पण झालं आणि आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी. चला परत. फायनली मित्रांनो आम्ही घरामध्ये आलेलो आहे. आणि हे पाहू शकता इथं कोकमा सगळे आम्ही टोपलीमध्ये काढलेले आहेत. दाखव जरा फक्त नीट उचल. सर्व कोकमा मी इथं टोपलीमध्ये काढलेले आहेत. आता खाणार थोडीफार इथं कोण आलेत पाहुणे गावामध्ये आले असेल त्यांना देणार. आणि परत इथं जमलं खूप, परत पाणी पितोय जोरात. बाबी पण जमलाय, घामाघूम झाला यार, सर्व घामाघूम झालो आहे. आणि इथं जी कोकमा आहे ती थोडीफार आम्ही खाणार. पाहू शकतो एकदम लाल भडक अशी कोकमा आहे तिथं. जास्त करून खाणार नाही, आंबट आहेत थोडीफार. आणि जास्त करून त्याचा आम्ही रस करण्यासाठी वापरणार आहे. आणि तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही देखील आमच्या गावामध्ये येऊ शकता, तुम्हाला देऊ. पूर्वीच्या याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये आमचे लोक आहेत ना, ते कोकमा आणायचेत आणि विकायचेत. आता तर कोणच आणत नाही, रानातून उन्हात आणतून कोण जात नाही कोकमीवरती. पूर्वी खूप आम्ही लहान असायचो तेव्हा गावाकडे जायचो, कोकमा वगैरे काढायचो आणि आणून विकायचो. जत्रेसाठी पैसे गोळा करायचो त्या कोकमाच्या जीवावरती. आता इथे टोपली भरून कोकमा आम्ही आले, त्यांचा रस थोडाफार आम्ही करणार, थोडीफार खाणार आणि बाकीचे फेकून देणार. फेकण्यासाठी उरणार नाहीत, सर्वांना वाटणार, थोडी देणार आम्ही. खायला 4 ते 5च खाऊ शकतात. जास्त जर खाल्लं तर दात आंबतात लगेच, आंबट आहे थोडं. मित्रांनो आपला व्हिडिओ कसा आला आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगा. कोकमाला तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात ते सांगा. तुमच्याकडे कोकमा आहेत का नाही ते देखील कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ लाईक नक्की करा. चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब देखील करा. आणि आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.